नमस्कार मंडळी. आर-टी अंतर्गत प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेशाला कालपासून म्हणजे 14 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. आणि या अगोदरच आपण एक व्हिडिओही बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये यासाठी अप्लाय वगैरे कसं करायचं या संदर्भात मी माहिती दिली होती. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले, त्यामध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये हा लेटेस्ट एक व्हिडिओ आहे, अप्लाय ऑनलाईन फॉर आर-टी ॲडमिशन. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, इथे कालच टाकलेला आहे हा व्हिडिओ. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्या अगोदर हा व्हिडिओ बनवला गेला होता. आणि मी यात सांगितलं होतं की लवकरच आर-टी ॲडमिशनसाठी सुरुवात होणार आहेत. त्यामुळे वेबसाईट चेक करत राहा, ही माहिती मी इथे दिली होती या व्हिडिओमध्ये. आणि त्यानुसारच कालच मकर संक्रांतीच्या दिवशी आर-टी ॲडमिशनसाठी सुरुवात झाली आहे. म्हणजे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही आता करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता. तर आर-टी अंतर्गत प्रायव्हेट शाळेत मोफत ॲडमिशन घेण्यासाठी पालकांसाठी महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातही आपण माहिती बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हालाही जर तुमच्या पाल्याला आर-टी अंतर्गत प्रायव्हेट शाळेत मोफत ॲडमिशन मिळवून द्यायचं असेल, तर या संदर्भात ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती इथे सर्व माहिती दिलेली आहेत. आणि इथे बघा, पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर आर-टी अंतर्गत ॲडमिशन घेण्या अगोदर या सूचना तुम्ही नक्की वाचायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या काही गोष्टी क्लिअर होतील. आता अनेक पालकांनी जेव्हा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात व्हिडिओ बनवले जातात. या संदर्भात माहिती दिली जाते आणि त्यानुसार अनेक पालक अप्लाय करतात. तर काहींच्या मुलांचं ॲडमिशन होत नाही. म्हणजे आर-टी अंतर्गत त्यांचं ॲडमिशन होत नाही. तर याची कारणं काय आहेत? अनेकांनी असं म्हटलंय की तुम्ही जसं व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याचप्रमाणे आम्ही फॉर्म भरलाय, तरी आमच्या पाल्याचं ॲडमिशन झालं नाही. तर मग ते कशामुळे झालं? असे अनेक प्रश्न अनेक पालक विचारत असतात. तर त्यासाठी काही कारणं कारणीभूत आहेत. याबद्दल कालच्या व्हिडिओमध्येही मी माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे ॲडमिशन होऊ शकतं किंवा कशाप्रकारे ते रद्द होऊ शकतं. तसंच इथं तुम्ही पालकांकरिता ज्या काही सूचना दिल्या आहेत 2025-26 या संदर्भात ॲडमिशनसाठी, म्हणजे पहिलीपासून तुम्ही आर-टी अंतर्गत ॲडमिशन घेऊ शकता तुमच्या पाल्याला. तर इथे जर या सूचना तुम्ही वाचल्या तर तुमच्या काही गोष्टी क्लिअर होतील. किंवा मी असं सजेस्ट करेल की स्वतः तुम्ही फॉर्म भरण्यापेक्षा, म्हणजे अनेक पालकांना सूचना वाचून देखील काही गोष्टी क्लिअर होत नाही किंवा समजत नाही किंवा तरी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यांचा. त्यासाठी मी सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही इथे येतात वेबसाईटवरती, ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती तुम्ही क्लिक करताय, तर अशा प्रकारचं एक रजिस्ट्रेशनसाठी पेज आपल्यासमोर ओपन होतंय. तर इथे न्यू रजिस्ट्रेशन, इथे बघा तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर जो काही लॉगिन आयडी वगैरे भेटेल तो टाकून इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. हे लॉग इनसाठी आहे आणि इथे अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी. तर इथे तुम्ही स्वतः करण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल की तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन या सर्व गोष्टी कराव्या. कारण त्यांना माहीत असतं सर्व आणि त्यांनी अगोदर खूप सारे फॉर्म भरलेले असतात. त्यामुळे हा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात डिटेल त्यांच्याकडे माहिती असते. तुमच्याकडून चुका होऊ नये किंवा तुमचं जे काही पाल्य आहे, जे बालक आहे त्याचं ॲडमिशन रद्द होऊ नये, यासाठी तुम्ही नक्की जवळच्या सायबर कॅफेमधून फॉर्म भरा, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. बाकी सूचना तर आपण यात बघणारच आहोत. तर पालकांसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर ती एक-एक आपण इथे बघूया. पण या ॲडमिशनसाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर इथे एक लिंक आहे. हे बघा, इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजेच आवश्यक कागदपत्र या संदर्भात इथे एक लिंक आहे. यावरती क्लिक करून तुमच्यासमोर एक PDF फाईल ओपन होईल आणि त्याद्वारे तुम्ही सर्व काय-काय डॉक्युमेंट लागतात ते बघू शकतात. दुसरं एक महत्त्वाचं मी अगोदरच सांगितलं की वंचित गटासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे. आता वंचित गटामध्ये कोणत्या-कोणत्या कास्ट समाविष्ट आहेत किंवा कोणते घटक समाविष्ट आहेत, त्या संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये ती माहिती दिली आहे आणि त्या संदर्भात आर्टिकलसुद्धा आपण टाकलेलं होतं. तसंच अजून एक आर्टिकल जे आज सकाळी टाकण्यात आलं, त्यामध्ये पुन्हा एकदा माहिती दिली की प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो. तर यामध्ये बघितलं तर वंचित गट यात समाविष्ट आहे. तर वंचित गटामध्ये कोणत्या-कोणत्या जाती येत आहेत तेही इथं सांगितलं आहे. तर यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. म्हणजे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही. आणि वंचित गटामध्ये ज्या जाती किंवा जे घटक समाविष्ट नाही आहेत, ते इथे दुर्बल गटात समाविष्ट आहेत. आणि यांना मात्र जर 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे अशी अट आहे यांच्यासाठी, तर यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल त्यासाठी. बाकी वंचित गटासाठी ही अट नाही आहे. यात कोणत्या-कोणत्या कास्ट समाविष्ट आहेत त्याची माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही एकदा आमच्या हे marathijn.comचं आर्टिकल एकदा बघा. त्याची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा. तसंच डॉक्युमेंट वगैरे काय लागणार त्याची माहिती इथे आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तसंच खाली आला तर इथे आर-टी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे त्याच्या संदर्भातही माहिती दिलेली आहे. तसंच कोणत्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो
अर्ज कसा करावा आणि अर्जाची निवड कशी होते या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता मी यात स्पष्ट केलं होतं की पहिल्या 1 किलोमीटर परिसरात म्हणजे शाळेपासून पहिल्या 1 किलोमीटर परिसरात जे लहान मुलं राहत आहेत त्यांचा अगोदर विचार केला जाईल, त्यांचं अगोदर ॲडमिशन होईल. आणि समजा तुम्ही जिथे राहताय त्या 1 किलोमीटर परिसराच्या आत सरकारी शाळा असेल, तर तुमच्या मुलाचं ॲडमिशन मग तिथे होईल सरकारी शाळेत. त्यामुळे तुम्ही जर ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये तुमच्या मुलाला तुम्हाला टाकायचं आहे, त्या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटर परिसराच्या आत तुम्ही राहत असावा, तरच तुमच्या मुलाचं अगोदर ॲडमिशन होईल आणि मग जर जागा शिल्लक राहिल्या, तर इतर मुलांचा विचार केला जाईल किंवा इतर पाल्यांचा विचार केला जाईल. तर अनेक अशा गोष्टी आहेत, म्हणजे जिओ लोकेशन वगैरे सेट करणं, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित ऑनलाईन जमणार नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही जवळचं जे काही CSC सेंटर आहेत, सायबर कॅफे आहेत किंवा इतर अनेक केंद्र आहेत जे शासनाने नेमलेले आहेत, तिथे तुम्ही या संदर्भात फॉर्म भरा. तर आता पालकांसाठी काय महत्त्वाच्या सूचना केल्या ते एकदा बघूया आपण इथे. तर यात पहिली सूचना आहेत, RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. 2. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात. किती शाळा निवडायच्या तुम्हाला? 10 शाळा. आणि यामध्ये 1 किलोमीटर परिसरात तुमची जी काही शाळा आहे तिथं तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होईल, कन्फर्म होईल. त्यामुळे ज्या शाळेत तुम्हाला टाकायचं आहे ती शाळा या कमाल 10 मध्ये असायला हवी आणि ती 1 किलोमीटर परिसराच्या जवळ असायला हवी, तर ॲडमिशन होईल. नाहीतर अगोदर जे 1 किलोमीटर परिसरात राहत आहे त्यांचं ॲडमिशन होईल आणि मग तुम्ही जर लांब राहत असाल तर मग तुमचा विचार केला जाईल. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली की कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. RTE 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/1/2025 पर्यंत राहील. म्हणजे 14 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि 27 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि पुढील ग्राह्य धरण्यात येईल. सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक म्हणजे गॅसचं जे काही पासबुक आहे ते रद्द करण्यात येत आहेत. सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास ते राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहेत. म्हणजे बघा, तुम्ही जो काही ॲड्रेस प्रूफ आहे तो तुम्ही बँकेचं पासबुक सुद्धा चालणार आहेत, पण ती बँक राष्ट्रीयकृत बँक असावी असा एक अट आहे त्यामध्ये. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. तर आता लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे कसं टाकायचं, तर सोपं आहे, हे काही अवघड नाही आहेत. पण जर तुम्हाला हे समजत नसेल तर त्यामुळेच मी म्हणालो की तुम्ही सायबर कॅफेमधून फॉर्म भरा, त्यामुळे या गोष्टी क्लिअर होतील. आता हे कसं गुगल मॅपवरती ओळखायचं, जर समजा त्यासाठी आपण गुगल मॅपवरती जाऊयात, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल. तर इथे गुगलवरती या डॉटवरती क्लिक करूया इथे साईडला आणि गुगल मॅप ओपन करूया आपण. तर गुगल मॅप आपल्यासमोर आलेले आहेत. तर इथे समजा आपल्याला नाशिक सर्च करायचं आहे. नाशिक म्हणजे जे काही स्कूल वगैरे किंवा तुमचा जो काही ॲड्रेस आहे तुम्ही ज्यावेळेस इथे टाकाल तर तो सर्च केल्यानंतर अशा प्रकारे लोकेशन तुमच्यासमोर येते. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो इथे येते आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दिसतंय. तर इथे @ दिसतंय URL मध्ये.
हा जो URL आहे गुगल मॅपचा, जो तुमचा ॲड्रेस आहे तो इथेच येणार आहे. तर या URLमध्ये नाशिक प्लस महाराष्ट्र आणि याच्यापुढे एक @ जे साइन दिसतंय, त्याच्या पुढचे जे अंक आहेत ते आहे तुमचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. ते दोन्ही तुम्हाला कॉपी करायचे इथून. तर इथून ते कॉपी करूया आपण पासून. इथे कॉपी करूया, कॉपी, आणि हे एका टेक्स्ट फाईलमध्ये इथे सेव्ह करूया. आता इथे हे लॅटिट्यूड आहेत आणि लॉंगिट्यूड आहेत. इथे कॉमा दिसतोय तुम्हाला. तो कॉमाच्या पुढे क्लिक करून आपण खाली घेऊया म्हणजे तुमच्या स्पष्ट लक्षात येईल. आता हा जो नंबर आहे तो तुमच्या ॲड्रेसचा लॅटिट्यूड आणि हा जो आहे तो लॉंगिट्यूड, हे लक्षात असू द्या. हे 2 नंबर आहेत. लॅटिट्यूडच्या जागेवर हे टाकायचं आहे तुम्हाला हा अंक आणि लॉंगिट्यूडच्या जागेवर हा अंक टाकायचा आहे. तर आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल तुम्हाला. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कसं टाकायचं म्हणजे त्यामुळे तुमचं जे काही लोकेशन आहे ते एकदम परफेक्ट गुगल लोकेशनवरती दाखवलं जाईल. आणि या संदर्भातच ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूडची सूचना इथे केलेली आहेत पालकांसाठी. आणि जर हे समजतच नसेल तुम्हाला किंवा नसेल जमत तर तुम्ही मग सायबर कॅफेमधून किंवा CSC जे काही जवळचं सेंटर आहे तिथून तुम्ही अशा प्रकारचा फॉर्म भरा. ते व्यवस्थित इथे टाकून देतील. त्यांना हे सर्व माहीत असतं. त्यानंतर पुढची सूचना आहेत बालकाच्या जन्मतारखेबाबत. दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यात RTEMAH2020@gmail.com or educom-mah@mah.gov.in यावर ईमेल पाठवावा. तर हे 2 ईमेल ॲड्रेस आहेत. यावरती तुम्ही ईमेल करू शकता जर तुम्हाला काही अडचण आलीस जन्मतारखेबाबत. दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जर ही समस्या जाणवली तर यावरती तुम्हाला ईमेल करायचा आहे. या संदर्भात ह्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा या सूचना बघून घ्या. वेबसाईटवरती तुम्ही बघू शकतात किंवा इथे व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा या सूचना बघा, वाचून घ्या. म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचं ही अनेक पालकांना समस्या येत असते तर तीही मी सांगितली. दुसरं एक महत्त्वाचं ते म्हणजे 1 किलोमीटर परिसराच्या आत जे राहत आहे म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळेत तुम्हाला मुलांचं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटर परिसराच्या आत जे मुलं राहत आहेत त्यांचं अगोदर ॲडमिशन होतं आहे. हे मी सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन झालं नाही तर त्यासाठी या काही गोष्टी कारणीभूत ठरतील. कदाचित तुम्ही 1 किलोमीटर परिसराच्या आत राहत नसाल आणि अगोदर त्या मुलांचं ॲडमिशन झालं जे 1 किलोमीटर परिसराच्या आत राहत आहेत आणि 25%च कोटा आहेत. त्यामुळे तो जर पूर्ण झाला तर मग तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होणार नाही. जर 1 किलोमीटर परिसराच्या आत राहणाऱ्या मुलांचं ॲडमिशन होऊन जागा उरल्या तर मग जे 1 किलोमीटरच्या बाहेर जे पाल्य राहत आहेत त्यांचं ॲडमिशन होऊ शकतं. तर आता ॲडमिशन संदर्भात सर्व माहिती इथे दिलेली आहे. तसंच काही तुम्हाला इतर माहिती हवी असेल तर इथे हेल्प सेंटर वगैरेही दिलेलं आहेत. तिथे तुम्ही विचारू शकतात. बाकी ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठं करायचं तेही सांगितलं मी. इथं ऑप्शन आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशनचं. तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे इतरांनाही शेअर करा. यासोबतच आमच्या वेबसाईटवरती या संदर्भात आर्टिकलसुद्धा आहेत. तेही बघा, तेही इतरांना शेअर करा. म्हणजे ज्यांना कोणा माहिती हवी असेल त्यांना ती माहिती भेटेल. आणि आमचं ॲपसुद्धा आहेत वेबसाईटचं. त्यावरती महत्त्वाचे आर्टिकल आहेत. त्याचे अपडेट तुम्हाला मिळत असतात. तर ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर या सर्व काही महत्त्वाच्या लिंक आहेत या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.